नमस्कार, मी जगदीश देशमुख. मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई शहर आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते भाजपाच्या गोटातून. भाजपाच्या समन्वय समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी मंथन होत आहे. भाजपाच्या अन्य दिग्गज नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. अमित साटम, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यसभेच्या जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत. महेंद्र, राज्यसभेच्या जागेवरून जोरदार घमासान सुरू आहे. एकीकडे मवियामध्ये, दुसरीकडे महायुतीमध्ये, तर भाजपाची ही महत्वाची बैठक आहे. राज्यसभेच्या जागेसंदर्भात बैठक आहे. अधिक माहिती या संदर्भात. नक्कीच जगदीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासाने भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक चालू आहे. या बैठकीला अमित साटम, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष लाड, रावसाहेब दानवे हे जे ते सगळे नेते उपस्थित आहेत. राज्यसभा निवडणूक 2026 साठी हे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे आणि एका जागेवर रामदास आठवलेंचं नाव निश्चित, तर इतर उर्वरित 3 उमेदवारांची नाव आहेत. त्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. या 3 उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे आणि ही निवडणूक 16 मार्च रोजी राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. जगदीश, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल.